आमचा फार जुना कार्यकर्ता आहे. माझ्या वडील जेव्हापासून राजकारणात सक्रिय आहेत, भाजपमध्ये सक्रिय आहेत, तेव्हापासून तो आमच्यासोबत आहे. आणि कार्यकर्त्याला आपण जपण्याचं काम हे या माध्यमातून करत असतो. आणि आज त्याचा वाढदिवस आहे, तर आमच्या संपूर्ण शाखा क्रमांक 11च्या टीमच्या समवेत शाखा प्रमुख आमचे दावडे साहेब, शाखा प्रमुख कौस्तुभ मावळकर, हर्षल, रोहित, या सगळ्यांच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत आज आम्ही त्याचा वाढदिवस साजरा केलेला आहे. ईश्वरचरणी हीच प्रार्थना असेल की त्याला उदंड आयुष्य मिळो आणि त्याच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या आजच्या दिवशी बोला. माझा भाचा आणि जवळजवळ म्हणजे राजकारणामध्ये आम्ही ज्यावेळेला आलो तेव्हापासून आम्ही बरोबरच आहोत. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुनील हा म्हणजे आम्ही NUCमध्ये होतो तेव्हापासून तो लहान असल्यापासून आमच्याबरोबर म्हणजे झेंडा घेऊन फिरत होता आणि आज तो खूप मोठा झालेला आहे. त्याला एक चांगलं आरोग्य मिळो, त्याच्या जेवढ्या मनोकामना इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ दे असे मी त्यानिमित्ताने मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सनील माहिमकर यांचा वाढदिवस आहे. खरं तर आता 20 वर्ष झाले सनील म्हणजे मी सनील बरोबर काम करते आणि ओळखते सनीलला. म्हणजे याचे कार्यक्रम आणि याचं हे सगळं त्याचे खूप चांगले चांगले इव्हेंट तो घ्यायचा, तेव्हापासून त्याची आणि आमची ओळख आहे. म्हणजे हे तर लहानपणापासून त्याला ओळखतात. तर असं आहे की आता जे आमचं राजकीय हे आहे त्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलेलं आहे. आणि आता इलेक्शनमध्ये पण एवढं चांगलं त्यांनी काम केलं आहे. म्हणजे इकडे त्याची पकड पण खूप चांगली आहे. तसा हा आमचा कार्यकर्ता आहे. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही नेहमी तुमच्या बरोबर आहेत आणि तुला चांगलं आरोग्य आणि चांगलं तुझी वृत्ती हो. हे शिवसेना जी उभारली बाळासाहेबांच्या विचारांची, एकनाथ शिंदे साहेबांनी, त्याच्यामध्ये आम्हाला 80% समाजकारण आणि 20% राजकारण, जे आम्हाला प्रकाशदादा सुर्वे जे आमचे आमदार आहेत, जे आमचे आधारस्तंभ आहेत, तेही आम्हाला रोज तेच शिकवतात. आणि त्याचप्रमाणे आम्ही या वॉर्डामध्ये काम करत असताना माझी बायको शाखा प्रमुख आहेत आणि सर्व इथे जी टीम आहे 11 नंबरची, त्यात आम्ही समाजकारण जास्तीत जास्त लोकांचं कसं होईल, लोकांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, तर ते काम आम्ही करायला जातो. आणि गोरगरिबाचे आमदार जे प्रकाशदादा सुर्वे, म्हणजे आता उद्या योगायोगाने उद्या एकादशी आहे आणि विठ्ठलाचं आपण सगळे पुरा महाराष्ट्र आपल्या दैवताचं आपण पूजा करतो. तर आमचे दैवत इकडे आता आमदार प्रकाशदादा सुर्वे आहेत. आज मी एक छोटासा सामान्य कार्यकर्ता आहे जो एकनिष्ठेने मागील 20 वर्षापासून दादांबरोबर आहे. राष्ट्रवादीपासून आजपर्यंत आमचा प्रवास इथपर्यंतच आहे. आणि दादांनी आज मी घरी त्यांच्या वाढदिवसासाठी आशीर्वाद घ्यायला गेलो. दादांना मुंबईला अर्जंट जायचं होतं, पण त्यांनी तापा थांबून माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता ज्याला ते घराचा सदस्य समजतात त्यासाठी गाडीतून उतरून त्यांनी ताफ्यातून खाली उतरून माझा वाढदिवस तिथे रस्त्यावर साजरा केला आणि मला शुभेच्छा दिल्या. तसेच माझे युवा नेतृत्व आणि एक खंबीर युवा नेतृत्व जे मागाठाण्यातच नाही, आता पुन्हा मुंबईत जे कमजोर युवा आहेत त्यांना एक मजबूत हात देऊन वर घ्यायचं आयुष्यात, असे आमचे राजदादा सुर्वे यांनी प्रत्येक वेळेला मला आणि माझ्यासारख्या हजारो युवकांना सपोर्ट केलेला आहे आणि त्यांना मोठं करण्याचं काम राज सुर्वे यांनी केलेलं आहे. तर त्यांचंही मी वाढदिवसाच्या दिवशी त्यांचं मी आभार व्यक्त करतो. वेळोवेळी ते मला मदत करत असतात. तसंच माझी नगरसेवक भास्करदादा खुरसंगे आणि माझी नगरसेविका रिधिताई खुरसंगे, आता मी लहानपणापासून त्यांच्या घरात सगळ्या गोष्टीला वाढलेलो आहे आणि वावरलेलो आहे. आणि राजकारणात आम्ही जवळजवळ 20-25 वर्ष, माझी आई खूप सक्रिय होती या वॉर्डात. आमदार प्रकाशदादा सुर्वेंचं काम करत होती, भास्करदादांचं करत होती. मी त्यांना मामा मामी म्हणून संबोधित करतो. आणि त्यांनी जेव्हा जेव्हा मला जिथे जिथे मदत लागली लहानपणापासून या वॉर्डात, राजकारण असो समाजकारण असो, ते सगळे माझ्याबरोबर राहिलेले आहेत. संतोष दावडे आज आमचे शाखा प्रमुख आहे. युवाचा आमचा हर्षल दळवी आहे. युवाचा माझा इकडचा रोहित मंकू आमचा एक घरादारीचा कार्यकर्ता आहे. माझी बायको शिवसेनेची शाखा क्रमांक या 11ची महिला शाखा प्रमुख आहे. हे सगळे मिळून इकडे या ठिकाणी पक्षवाढीचं आणि समाजकारणाचं काम हेच सगळे मिळून इकडे करत आहेत. आणि त्यांनाही या वाढदिवसात पण ते मिळून सर्व माझे सहभागी झालेत. राजदादा स्वतः वेळात वेळ काढून आणि सगळी मंडळी, वरिष्ठ पदाधिकारी आणि सगळे माझे महिला पुरुष कार्यकर्ता इथे आवर्जून उपस्थित झाले. त्यांचं मी हार्दिक मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो.